आज आपण समाधी आणि 6 गोष्टी या कथासंग्रहातील तिसरी कथा ऐकणार आहोत. कथेचे नाव आहे संकष्ट चतुर्थी. टाइम्स हॅज नो पिटी फॉर ह्युमन हार्ट. ही लाफ्स ॲट इट्स सॅड स्ट्रगल टू रिमेंबर. रवींद्रनाथ टागोर. काही गोष्टी अशा असतात की त्या आठवू म्हणले तरी आठवत नाहीत आणि काही विसरून जाऊ म्हणले तरी विसरल्या जात नाहीत. काही वर्षांपूर्वी मी सांगलीस माझ्या चुलत्यांकडे शिकण्यासाठी म्हणून राहत होतो. सुमारे 1.5 वर्षाचा काळ, पण त्या अवधीत कितीतरी गोष्टी घडल्या. त्यापैकी कित्येक मी विसरलो, पण एक गोष्ट मात्र विसरण्याची खटपट करूनही विसरली जात नाही. आमच्या शेजारी जोशी नावाचे गृहस्थ राहत असत. सांगलीकरांच्या वाड्यात त्यांना कायसे काम होते. त्यांना श्रीपाद नावाचा एक मुलगा होता. तो इंटरमध्ये होता. मी मॅट्रिकमध्ये होतो. हरिभाऊ जोशींचा स्वभाव फार प्रेमळ, व्यवहार चोख व संसार सुखाचा होता. त्यावेळी सांगलीला विलिंग्डन कॉलेज नव्हते. श्रीपाद पुण्यास फर्ग्युसनमध्ये शिकत होता. हरिभाऊ जोशींच्या घरी ते स्वतः, त्यांचे कुटुंब सर्वजण त्यांना काकू म्हणत आणि त्यांची नुकतीच लग्न होऊन घरात आलेली सून इतकीच मंडळी होती. भाऊंना पगार बराच सांगलीच्या मानाने असल्यामुळे खायला प्यायला काही कमी नव्हते. आमच्या वडिलांच्या शहापूरच्या स्नेहांनी सुखवस्तू आणि घरंदाज स्थळ आहे, मुलगा कॉलेजात शिकतो आहे म्हणून 800 रुपये हुंडा देऊन आपली मुलगी शांताबाई जोशांच्या घरी दिली. तिचे सासरचे नावही शांताच ठेवले होते. लग्न व्हायच्या आधी 2-4दा मी तिच्या वडिलांच्या घरी गेलो होतो. लग्न झाल्यावर तर तिचा माझा सतत सहवास होताच. तिचे लग्न याच वराशी व्हावे म्हणून गोविंद भट, आडनाव कशाला उगीच, यांनी 17 गुणांचे 34 गुण का ते कोणाला ठाऊक केले होते असे मला कळाले. त्या पत्रिकांचा दाम्पत्य योग होता एवढे खरे. शांताबाईंसंबंधी स्तुतीशिवाय एक शब्दही माझ्या लेखणीतून उतरणार नाही. मग तो माझ्या दृष्टीचा गुण म्हणा किंवा तिच्या अंगचा गुण म्हणा. काकूंच्या स्वभावाविषयी फडणीसाळीत तर बराच बोलबाला होता. त्या बाईला कजाग म्हणता येणार नाही एवढे मात्र मी 1.5 वर्षाच्या अनुभवाने स्वतः सांगतो. वाऱ्याशी भांडणाऱ्यांपैकी त्या नव्हत्या. त्यांच्या सासूने लहानपणी त्यांना फार छळले होते असे त्या सांगत. त्याही दुसऱ्याची पर्वा फारच कमी करत. दुसऱ्याचे बरे पाहून मला फार आनंद होतो. त्यांना दुसऱ्याचे बरे पाहून बरे वाटत नसे याचे मला फार वाईट वाटे. एक सीधा सरळ आनंदी गडी असा माझ्या संबंधी लोकांचा अभिप्राय होता. माझे अभ्यासाकडे लक्ष जरा कमीच. वाचताना कवितांचा थोडाफार नाद होता. अंगणातून तासाचे तास मी विचार करीत फिरत असे. कवितांच्या हृदयस्पर्शी ओळी मी वारंवार स्वतःशीच म्हणत असे. त्याचा कधीकधी दुसऱ्यांना त्रास होई. मला विशेष गोडी म्हणजे प्रेमळ सहवासात आहे. शांताबाई आज का रडते आहे? काशी आज सकाळपासून बोलली नाही. वहिनींना काम फार पडते. दादांची प्रकृती आज बरी नाही का? शेजारचा वामन 2 दिवसात दिसला नाही. अशा रीतीने मी सर्वांवर प्रेम करून सर्वांना प्रिय झालो होतो. श्रीपादचा व माझा 3 वर्षाच्या शिक्षणाच्या अंतराच्या मानाने असावा तसा स्नेह होता. शांताबाई मात्र आपले मन माझ्याजवळ अगदी उघड करीत असे. काशीताईंशीही तिचा इतका स्नेह नव्हता. अगदी स्वतःच्या हृदयाशी ज्या गोष्टी उच्चारताना संकोच वाटेल त्या ती मला मोकळेपणाने सांगत असे. मार्गशीर्षात तिचे लग्न झाले. त्याच श्रावणातली गोष्ट. पहिली वहिली मंगळागौर. राधा काकूंना वाटावयाचे की मंगळागौर थाटाने व्हावी, जोडप्याने पूजा करावी. जास्त कमी खर्च करावयाचे ठरून श्रीपादला समन्स सुटले. दिवस टर्म न भरण्याची सबब सांगून त्याने येणे टाळले. दुसरी मंगळागौर आमच्या घरी काशीताईबरोबर झाली. तिसऱ्या सोमवारी शांताबाई म्हणाली, खरं सांगू भाऊजी, तुम्ही माझी थट्टा नाही ना करणार? मला किती किती वाटतं तिकडची पत्र यावीत नि जोडप्यानं गौर पुजावी. मलाच का इतकी हौस असावी? तुम्हाला का सगळ्यांनाच असते हौस? तुम्हाला आहे का? असेल कदाचित. इकडे मात्र मुळीच हौस नाही का? मला ठाऊक नव्हते. खरंच भाऊजी, मला तुमच्याजवळ सर्व गोष्टी सांगाव्याशा का वाटतात हो? मी त्याच वेळी सहज आपला गुणगुणत होतो. प्रीती मिळेल का हो बाजारी, प्रीती मिळेल का हो शेजारी. प्रीती कुठे मिळेल हो मग? तिने विचारले. तिचा स्वर करुण होता. तिचा पदर डोळ्यांशी गेला. प्रीती माझ्या हृदयात कुठेतरी आहे हे मला माहीत होते. त्याचा कोणता भाग चिरून तिला कसा दाखवायचा हे मात्र माहीत नव्हते.
भाऊजी, मी परवापासून संकष्टीचा उपवास घेणार आहे. ते का? सर्वजण संकष्टी कशासाठी करतात? पण राधा काकूंनी परवानगी दिली का? फारच हट्ट घेतला तेव्हा दिली. तुमच्या घरी कुणाला संकष्टी असते का? नाही. तुम्ही एकट्याच उपास करणार? हो. आजीबाई म्हणून मी तिला चिडवणार होतो, पण कानकळे गप्प बसलो. बुधवार, श्रावण कृष्ण चतुर्थीचा दिवस. माझा सकाळी हरिपूरला जाऊन येण्याचा रोजचा प्रघात होता. मी उठताच शांता मला म्हणाली, भाऊजी, आज मी तुमच्याबरोबर गणपतीला येणार आहे. हरिपूरपर्यंत देखील जाऊ कदाचित. शांता वहिनीने आपल्या सासूची परवानगी घेतली. काशीताईने आमच्या काकूंची परवानगी घेतली. 6:30ला आम्ही गणपतीला निघालो. बोलण्यासाठी म्हणून निरनिराळे विषय प्रत्येकजण काढी. पण 2-4 प्रश्नोत्तरे झाले की तिघेही गप्प. तुझ्या सासूनं आज बरं पाठवलं तुला फिरायला? पाठवलं खरं. शांताचा आवाज जड येत होता. आज तू आनंदात दिसत नाहीस, ताईने विचारले. आनंदातच आहे, पण आज कायशी रुखरुख वाटते आहे मनाला. वाटायचीच. पती गेले पुण्याला बाई, करमेना मजला काही, मी म्हणले. शांता बराच वेळ पुढे एकही शब्द बोलली नाही. निघाल्यापासून 10-5 मिनिटातच आम्ही अगदी गावाबाहेर आलो. एखादा मनुष्य वाटेत भेटत होता. पाखरे मात्र पुष्कळ होती. सकाळची आनंदी वेळ. कृष्णामाई तुडुंब भरून वाहत होती. हरिपूरच्या रस्त्यांवरून तिचा काही भाग दिसत होता. थंड वारा नदीवरून आवाज करीत येत होता. शांताबाईंनी केसाची नीटनेटकी वेणी घातली होती. तिचा चुकार केसांचा एकदा गोफा वाऱ्याशी खेळत होता. तिचा पदर उडून जाण्याचा पुष्कळ प्रयत्न करी. शांता हळूहळू चालत होती. ताईला तिची गजगती काही खपेना. ती भरभर पुढे जाऊन उभी राही. मी मात्र हातातल्या काठीशी खेळत तिच्याबरोबर कसा तरी हळूहळू चालत होतो. शांताबाईंची प्रकृती निकोप होती, तरी एकंदरीने नाजूकच. शरीरमान वयात आल्यामुळे असेल, किंचित स्थूल दिसत असे. तिच्या डोळ्यात तिच्या मनाचा प्रेमळपणा मूर्तिमंत दिसून येत असे. कोणाचीही गोष्ट तिच्या मनाला चटकन लागे. तिला स्वतःला थट्टा करताच येत नसे. दुसऱ्यांनी थोडी जास्त थट्टा केली की तिला स्वतःला रडू येई. सेन्सिटिव्ह म्हणतात तशा प्रकारची तिची मनोवृत्ती होती. तिने मोत्यांच्या पेट्या आणि साज घातला होता. तिचा साज तिला फार खुलून दिसे. दुसऱ्यांनाही तो तसाच खुलून दिसतो की नाही हे मला सांगता येणार नाही. तिने पदरावरून सोन्याचा कंबरपट्टा घातला होता. नाकात नथ नव्हती. मी तिला विचारले. त्यावर सासूबाईंनी घेतली आहे असे तिने उत्तर दिले. तिच्या स्वरूपासंबंधी इतक्या गोष्टी सांगण्याचे कारण ती मंगल स्मृती अजून माझ्या डोळ्यांसमोर जशीच्या तशी उभी आहे. काही वेळाने तिने विचारले, खरोखरच एखाद्याचा पायगुण वाईट असतो का हो? हो. शांता यावर काही बोलली नाही. केव्हा ती शेताकडे पाहत असे, केव्हा ती डाव्या हातातील सोन्यांची कांकणे खाली वर करी. मी दुसरीकडे पाहत आहे असे दिसले की ती जड नजरेने माझ्याकडे पाही. का वहिनी, पायगुणांची कशासाठी आता गोष्ट काढलीत? मीच शेवटी विचारले. काही नाही, उगीच. सांगण्यासारखे नाही का? मीच वाईट पायगुणाची नाही का? काय झाले तुमच्या पायगुणाने? या वर्षी इकडची परीक्षा नापास का व्हावी? मी निरुत्तर झालो. काय कारण असेल भाऊजी? आताशा सासूबाई मला नीट पाहत नाहीत. कारण काय असायचं? सगळे लोक तुम्हाला चांगली म्हणतात. सोनूताईला तसे म्हणत नव्हते. सोनूताई तिची सख्खी नणंद मुंबईला दिली होती. ती तिच्यापेक्षा 1-2 वर्षांनी वडीलच होती. कोण म्हणतं भाऊजी मला चांगली? मी म्हणतो. का म्हणून चांगली म्हणता? चांगल्या आहात म्हणून. पुढे गेलेली ताई वळणावर थांबली होती. आमचा विषय पुढे तितकाच राहिला. हरिपूरच्या अलीकडच्या बागेला गणपतीची बाग म्हणतात. त्या बागेत कसले? जंगलात चिंचेची, कवठाची व बोरभाबळीची बहुतेक झाडे आहेत. मोर आहेत, हरीण आहेत, ससे आहेत, खारी आहेत, पाकोळ्या आहेत, वडांची खोडे आहेत. निरनिराळे पक्षी त्यावर येऊन बसतात. त्या बागेमध्ये एक लहानसे गणपतीचे देऊळ आहे. तिथे निवांत आणि एकांत आहे. बाजूने एक लहानसा तट आहे. समोर एक कसलीशी समाधी आहे. हरिपूरला संगमावर महादेवाचे देऊळ आहे. देवांचे दर्शन घेऊन आम्ही घाटावर गेलो. कृष्णामाई संथपणे वाहत होती.
पण शांताबाईंच्या अंतरात खळबळ चाललेली मला तिच्या चेहऱ्यावरून दिसत येत होती. परत येताना आम्ही गणपतीचे दर्शन घेतले. नमस्कार करताना शांतेच्या डोळ्यात मला अश्रू दिसले. चालण्याच्या श्रमाने शांताबाई बरीच दमून गेली. मध्ये एक लहानसा पूल आहे, त्यावर अखेरीस ती बसली. कोवळे ऊन पडले होते. तिच्या कपाळावर मोत्यांची मुंडावळी उभी राहिली होती. शून्य दृष्टीने ती शेतांकडे पाहत होती. परवा येणार आहेत सोनूताई ना? मी म्हटले. हो. त्यांचं काय, BA पदर, ताई म्हणाली. BA पदर? हे काय कंत्राट आहे? मी विचारले. नवरा BA झाला म्हणजे जरा लांब पदर काढायला अधिकार येतो बायकांना, ताईने सांगितले. एवढ्यासाठी तरी BA व्हावे लोकांनी, मी हसून म्हणले. शांता एक ना दोन काहीच बोलली नाही. वहिनी, आज तुम्ही आनंदात दिसत नाही. परीक्षा नापास झाल्याचं आजचं मला फार वाईट वाटत आहे, ती प्रांजळपणे म्हणाली. 8च्या सुमाराला आम्ही घरी आलो. 2-3 दिवसांनी तिने मला सांगितले की आधी परवानगी दिली असूनही सासूबाई गणपतीला गेल्याबद्दल बोलल्याच. पुन्हा कधीही ती गणपतीला किंवा हरिपूरला गेली नाही. दर संकष्टीला ती उपास करी. सायंकाळी तिच्यासाठी कुठून तरी एक दुर्वाची जुडी मी आणून देत असे. रात्री ती देवाला फुले, दुर्वा वाहून चंद्रदर्शन करून जेवी. दर संकष्टीला मी मनात म्हणे, देवा, या विश्रब्ध जीवाला सर्व काळ सुखच दे.